अजं रुक्मिणीं प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्ति हम देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथमनमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवो धैर्यार्थावतारं कलाकांक तेजोदिकामोदिवक्रम् खलानिशवादा पणोहदार दक्षे समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा हे दुख बंधन हो आरुति नंदन हे दुख बंधन क्या बात आरुति नंदन सुधर लो मेरी पुकार भगवान सुत हरि बोल श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारि वर्णौ रघुबर विमल जशो जोदायक फलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरबु कलेश विकार सेवे लागी सेवक झाला सेवे लागी सेवक झाला सेवे दुख आए
गुणीजनांकरता एकदा जोरदार सगळ्यांनी टाळी द्या. वा वा वा. आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग यच्च यावत भूतलावर जती जन्माला आलेले जड जीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी अखंड आपला देह झिजविला वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे वारकरी संप्रदायाचे हिरे नोहे नोहे वारकरी संप्रदायाचा कळस ज्यांना संबोधलं जातं दादा. हिंदवी स्वराज संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबरायांचा फार चरणांचा नाही अगदी 4 चरणांचा आणि सुंदर पद्धतीनं आपल्या या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर मनुष्य जन्म मिळाल्याच्या नंतर या मनुष्य जन्मामध्ये हिताचा विचार जो करतो ऐका ऐका जो हिताचा विचार करतो आणि त्या दिशेनं जर आपण त्या मार्गाने आपण जर चाललो तर निश्चित पद्धतीनं महाराज म्हणतात आपोलिया हिता जो असे जागता त्याच्या मात्या पित्याला धन्यता महाराजांनी दिलेला आहे महाराज. आणि सुंदरसा हा अभंग आजच्या या सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे, महत्त्वाचं आहे, वक्त्याचं ते कर्तव्य आहे. आणि म्हणून आज आपल्या या लंगडे वस्ती करे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या वस्तीवरती आज या सानप परिवारानं सुंदर पद्धतीनं वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हे ज्ञानदान हे अन्नदान हा खटाटोप कशा करता दादांनो ऐका. तर आपल्या वडिलांच्या आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरता त्यांच्यापर्यंत हे पुण्य पोचावं याकरता आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हा सुंदर असा सोहळा या ठिकाणी आयोजित केला. एकदा या परिवाराकरता जोरदार सगळ्यांनी टाळी वाजवा. हिताच्या ठिकाणी जागा व्हावं हे कशाला म्हणतात तर यालाच म्हणतात दादांनो. आपण जर व्यवहारात बघितलं तर पहिलं वर्ष श्राद्ध कुणाला होत नाही महाराज, बरोबर ना. पहिल्या वर्ष श्राद्धाला फोन आला महाराज पहिलं वर्ष श्राद्ध आहे कुणाचं आहे वडिलांचं आहे. बर 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 मग कसं नियोजन करायचं काय नाही महाराज आपण प्रवचन ठेवू ना. काय महिला मंडळी माझी भाषा कळते ना लाडक्या बहिणी भाषा कळते ना माझी. 1,500 रुपये आले का तुमचे? हा नाही आले काहींचे आले काहींचे नाही आले येऊन जातील बरोबर. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी माझ्याकडे बघा. काय चालू होतं आपलं कीर्तन. हिताच्या ठिकाणी जागा व्हावं असं कशाला म्हटलं जातं तर या परिवारानं या सानप परिवारानं बघा पहिलं वर्ष श्राद्ध लोक करत नाही महाराज. फोन आला की म्हणतात महाराज आपण प्रवचन करू महाराज आपण साधं नियोजन करू महाराज आपण असं करू तसं करू. पण या परिवाराला धन्यता याकरता द्यायची की त्यांनी त्यांचा हिताचा विचार केला. का हिताचा विचार केला की आपल्या आई वडिलांनी आपल्याकरता जे कष्ट घेतले आपल्या आई वडिलांनी आपल्याकरता जे प्रयत्न केले आपल्या आई वडिलांनी आपल्याकरता जे कमवून ठेवलं ऐका 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 आपलं कर्तव्य आहे की त्यांची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे. आणि म्हणून कैलासवासी आनंदादादा सानप या बाबांचं 5वं पुण्यस्मरण आहे बरं का. कितवं 5वं पुण्यस्मरण आहे. आणि त्याच पद्धतीनं कैलासवासी अहिल्याबाई आनंद सानप यांचं सुद्धा 11वं पुण्यस्मरण आहे. एक पुण्यस्मरण होत नाही पण या परिवाराला खरं तर धन्यवाद देतो की 5वं आणि 11वं पुण्यस्मरण करताय. विठ्ठल विठ्ठल आणि बाबांनी आणि मातोश्रींनी हा लाडानं प्रेमानं वाढवलेला हा संसार हा परिवार या परिवारामध्ये बाबांचे चिरंजीव दगडू आनंदा सानप असतील राजू आनंदा सानप असतील त्याच पद्धतीनं संजय आनंदा सानप असतील त्यांची मुलगी ताराबाई संपत दराडे असेल त्याच पद्धतीनं त्यांचे पुतणे सुखदेव रभाजी सानप त्याच पद्धतीनं सोमनाथ रभाजी सानप
त्याच पद्धतीनं सर्व नातू रवींद्र भाऊ असतील, गौरव भाऊ असतील, आमचे प्रवीण भाऊ असतील, ऋषिकेश भाऊ असतील, सर्वांना सर्व सानप परिवाराला मनापासून धन्यवाद देतो की एवढा मोठा सोहळा या ठिकाणी त्यांनी उभा केला आणि या सोहळ्याकरता महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली। या सर्व गुणीजनांकरता एकदा जोरदार सगळ्यांनी टाळी वाजवायची। सहजासहजी मिळणारी हे गुणीजन नाही बरं का, हो, उभ्या महाराष्ट्रभर ज्यांचं नाव गाजत आहे, मृदुंग क्षेत्रामध्ये असेल, गायन क्षेत्रामध्ये असेल, आदरणीय मृदुंगावरती सुंदर जे साथ करतायत, संस्था आहे त्यांचीच आहे ना, वा महाराजांचं काय नाव? सचिन महाराज चौधरी। आदरणीय सचिन महाराज चौधरी, अगदी गोड सुंदर असं वाजवणं आहे, वाजवण्यामध्ये शार्पनेस आहे आणि वाजवणं अगदी गोड आहे, कीर्तनकाराला गायकाला साजेल असं वाजवणं आहे। महाराजांकरता सुद्धा एकदा जोरदार सगळ्यांनी टाळी वाजवायची आहे। महाराजांना देखील मनापासून वंदन करतो आणि महाराज फक्त पखवाद वाजवत नाही तर अनेक विद्यार्थी महाराज घडवतात। हे सर्व विद्यार्थी महाराजांचे, सर्व विद्यार्थ्यांनाही मनापासून वंदन, महाराजांनाही मनापासून वंदन। त्याच पद्धतीनं अगदी आळंदीला गेल्यापासून तर आजपर्यंत आम्ही कायम सोबत आहे, शिक्षणापासून तर कीर्तनापर्यंत आमचा सोबतचा प्रवास आहे। आदरणीय आमचे जिवलग राम महाराज कदम महाराजांकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवायचे, महाराजांचं सुद्धा गोड वाजवणं आहे। आणि त्याच पद्धतीनं उभ्या महाराष्ट्रभर ज्यांचं गायन गाजतं आहे, हो, पहिल्यांदाच परिचय आहे पण महाराजांना अनेकदा बघितलं बरं का। आदरणीय नवनाथ बाबा या ठिकाणी उपस्थित आहे, बाबांकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवायचे, बाबांना मनापासून वंदन करतो। आणि त्याच पद्धतीनं प्रथमताच आदरणीय महाराजांची भेट होते, आदरणीय तानाजी महाराज, महाराजांचा एक गोड आवाज आहे, महाराजांकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवायचे। या ठिकाणी उपस्थित असणारी सर्वच गुणीजन मंडळी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। गावातील सर्व महाराज मंडळी असतील, बाबांना मनापासून वंदन। या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ बाबा बसलेत, बाबांना वंदन। विणेकरी बाबा असतील, सर्व तरुण मंडळी असतील, ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी, सर्वच जण सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि उभ्या महाराष्ट्रभर ज्यांची सिस्टीम गाजलेली आहे, अनेक दिग्गज कीर्तनकारांना जे साथ करतायत त्यांची सिस्टीम असली की महाराज गुणीजन मंडळी आणि कीर्तनकार मंडळी आनंदितच होतात बरं का। आदरणीय ओमकार साऊंड आमची रेणाकांत दादांकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवा। आणि त्यांचंच चॅनल आहे बरं का, चॅनल सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो। आणि राहिलेल्या वेळामध्ये गोड असं चिंतन आपल्याला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे। फक्त एक काम करा, मिळालेल्या वेळामध्ये सर्वांनी सर्वांगाची कान करून कीर्तन ऐका, विठाला या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याच्या जर भक्ती आपण केली, भगवान परमात्म्याचा जो मार्ग आहे या मार्गाच्या दिशेने जर आपण त्या ठिकाणी चालायला सुरुवात केली तर महाराज म्हणतात यालाच खरा हिताचा मार्ग म्हणतात। आणि म्हणून हा हिताचा मार्ग ज्याच्या जीवनामध्ये त्याच्या आई वडिलांना धन्यता दिलेली आहे। विशेष करून हा अभंग घेण्याचं कारण एकच, हा अभंग याच्या अगोदर मी कीर्तनाला कधीच घेतला नाही। श्राद्धाला माझा अभंग वेगवेगळ्या प्रकारचे अभंग घेत असतो, उपदेशपर प्रकरणातील अभंग घेत असतो, पण आज या कीर्तनरूपी सेवेकरता पहिल्यांदाच हा अभंग घेतला। त्याला कारण असं की आपल्या आई वडिलांचा हिताचा विचार आपल्या मुलांनी केला आणि ते मुलं धन्य तर आहेच पण त्यांचे आई वडील सुद्धा धन्य आहे, त्यांचे आई वडील धन्य आहे, त्यांनी त्या मुलांना संस्कार लावले। म्हणून आई वडील गेल्याच्या नंतर सुद्धा 11 वर्ष झाले, 5 वर्ष झाले हा एवढा मोठा सोहळा करतायत, याला म्हणायचं धन्य माता पिता तयाची। आणि म्हणून बघा, ज्या पवित्र देशामध्ये आपण जन्माला आलो दादांनो, ज्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण सर्वजण जन्माला आलो, ऐका ऐका ऐका, आपण सर्वजण भाग्यवान आहात, याकरता भाग्यवान आहात। महाराज जगाच्या पाठीवरती अनेक देश आहे, अनेक देश बघायला मिळतात, पण मला बसलेल्यांपैकी सांगा, तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे बरं का मला, की कुठल्या देशाला माता हे संबोधन लागलेलं आहे? लागलंय का? फक्त जगाच्या पाठीवर आपण ज्या देशामध्ये राहतो याच देशाला माता हे संबोधन लागलेलं आहे। आपण काय म्हणत असतो? भारत, काय म्हणतो? भारत माता का असं कुठं म्हटलं जातं? पाकिस्तान माता, अफगाणिस्तान माता, अमेरिका माता, चीन माता असं म्हटलं जातं का? नाही महाराज, जगाच्या पाठीवर फक्त एकच देश असा आहे ज्या देशाला म्हटलं जातं भारत। का म्हटलं जातं माहिती आहे? त्याच्या मागं कारण आहे महाराज। जहा डाल डाल पर सोने के चिड़िया करती है बसेरा, जहा डाल डाल पर सोने
सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. ऐका का भारत देश याला माता म्हटलं जातं. का भारत देश पवित्र आहे आणि आपण इथं जन्माला आलो. का पवित्र हा भारत देश आहे का? त्याच्या माग कारण आहे महाराज. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, 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 वो भारत देश है मेरा. भारत माता की जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वह भारत देश है मेरा. आणि अशा पवित्र भारत देशामध्ये आपला जन्म झाला. ही पहिली महत्वाची आपली त्या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट महत्वाची काय तर आपण भारत देशामध्ये जन्माला तर आलोच, पण ऐका संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी, संतांच्या नामचिंतनानं, संतांच्या भजनानं, संतांच्या काकड्यानं, संतांच्या हरिपाठानं, संतांच्या मृदंगानं, संतांच्या नामचिंतनानं, संतांच्या वारीनं पवित्र झालेला हा महाराष्ट्र, शूरवीरांच्या रक्तानं पावन झालेला हा महाराष्ट्र. आणि अशा पवित्र महाराष्ट्रामध्ये आपला जन्म जेते हरीचे दास जन्म घेती, जन्म घेती, जेते हरीचे दास, जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती. तुला पावन तो देश पवित्र से कुल, पावन तो देश पवित्र कुल, पावन तो देश पवित्र से कुल, पावन देश पवित्र से कुल, पावन तो देश. जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती, जन्म घेती, वा, महाराजांनी गोड प्रमाण दिलं बरं का. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घे, जेते हरीचे दास जन्म घे, जेते हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. आणि अशा पवित्र महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला. संतांच्या पदस्पर्शानं, शूरवीरांच्या रक्तानं पावन झालेला हा महाराष्ट्र. ही महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमुची. हा आमुचा आहे बाणा, ही आमुची आहे बोली, आसमानी जळके भव्य पताका भगव्या जरी लटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी कर्मभूमी ही आमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमुची. पवित्र महाराष्ट्र देश, महाराष्ट्र आहे महाराज. भारत देश पवित्र आहे, महाराष्ट्र राज्य पवित्र आहे. ज्या कुळामध्ये आपण जन्माला आलो दादांनो, ते कुळ सुद्धा पवित्र आहे. पवित्र ते कुळ
पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. आणि या सगळ्या महत्वाचं एकच आहे, अनेक धर्म आपल्याला बघायला मिळतात, पण आपण त्या पवित्र धर्मामध्ये जन्माला आलो, ज्या धर्मामध्ये मनुष्य जिवंत असताना त्यांची सेवा केल्या जाते. यात काय नवल, यात काय विशेष, पण मनुष्य गेल्यानंतर सुद्धा त्याच्या नावानं तर्पण, त्याच्या नावानं पिंडदान, त्याच्या नावानं हे चाललेलं अन्नदान, त्याच्या नावानं चाललेलं हे ज्ञानदान ज्या पवित्र धर्मामध्ये केल्या जातं त्या धर्माला म्हटलं जातं हिंदू सनातन धर्म. आणि अशा पवित्र धर्मामध्ये आपण सर्वजण आम्ही जन्मालो, दास विठोबाची झालो. पवित्र कुळामध्ये आपला जन्म झाला दादांनो. मग या कुळामध्ये आल्यानंतर प्रत्येकाने हिताचा विचार केला पाहिजे. ऐका ऐका ऐका, का हिताचा विचार केला पाहिजे? संतांनी तर आपल्याला सांगितलंय कशामध्ये हित आहे. हित ते करावे देवाचे चिंतन. कशामध्ये हित आहे? देवाच्या चिंतनामध्ये हित आहे. आणि म्हणून या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर मिळालेला हा सुंदर नरदेह विश्वाच्या मालकानं आपल्याला दिला. हा काय फुकट दिला नाही. या मृत्यूलोकामध्ये जे मनुष्य आहेत, ज्या महिला आहेत, जे माणसं आहेत, ही सर्वजण या मृत्यूलोकामध्ये आले. आणि त्यातले त्यात भारतामध्ये जन्म आले, त्यातले त्यात महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, त्यातल्या त्यात पवित्र हिंदू कुळामध्ये जन्माला आले. मग आपण का भाग्यवान आहेत? याला कारण एकच आहे की एवढ्या पवित्र देशामध्ये, पवित्र राष्ट्रामध्ये, पवित्र कुळामध्ये आपला जन्म झाला ना. मग या कुळामध्ये आल्यानंतर आपण प्रत्येकानं हिताचा विचार केला पाहिजे. हाच अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगितलं आहे.
साथी हे आपली आईता दोष लागता आपली आईता दोष लागता धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची आपली आईता दोष लागता आपली आईता दोष लागता धन्य माता पिता दयाची आपली आईता दोष लागता आपली आईता दोष लागता धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची एकदा जोरदार टाळी वाजवा या गुणीजनां करता आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया त्याच्या मात्या पित्याला धन्यता दिली आहे त्याला तर दिलीच पण त्याच्या मात्या पित्याला धन्यता दिली कुणाच्या जो आपल्या हिताच्या ठिकाणी जाग राहतो त्याला बरं काय 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 का मग हिताच्या ठिकाणी जाग राहणं म्हणजे काय त्याला कारण आहे महाराज मिळालेला हा नरदेह या नरदेहामध्ये आल्यानंतर ज्या करता हा नरदेह दिलेला आहे त्या कारणाकरता जर आपण हा नरदेह वापरला तर महाराज म्हणतात धन्य माता पिता तयाचिया मग कशा करता हा नरदेह मिळाला हा पहिला प्रश्न आपल्या समोर उपस्थित होतो कशा करता दिला नरदेह देवे दिला देह भोजना गोमटा बरोबर का लाडक्या बहिणी हो काही नाही तर मानच डुलावले दादा कशा करता दिला आपलं तेच चाललंय ना श्राद्ध आलं येऊ द्या लग्न आलं येऊ द्या जागरण गोंधळ आलं येऊ द्या गरभरणी आली येऊ द्या कशा करता दिला नरदेह देवे दिला दे भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेच ऐका या नरदेहामध्ये आल्यानंतर नेमकं करायचं काय हे आपल्याला कळालं नाही या नरदेहाची किंमत आपल्याला कळाली नाही थोडक्यात एक दृष्टांत सांगतो आणि पुढे चालतो सगळ्यांचं लक्ष इकडे असू द्या एका गावामध्ये एक लाकूड तोड्या राहत असतो बरं का माझ्या कीर्तनामध्ये मी शेवट प्रश्न विचारतो बरं का महिला मंडळ त्याच्यामुळे सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं एका गावामध्ये एक लाकूड तोड्या राहतो आणि तो लाकूड तोड्या आपल्या परिवाराचं संगोपन व्हावं याकरता रोज जंगलामध्ये जातो जंगलामध्ये गेल्यानंतर लाकडं तोडतो लाकडाची मुळी बनवतो लाकडाची मुळी घरी घेऊन येतो लाकडाची मुळी पेटवतो त्याच्यापासून कोळशे तयार करतो आणि बाजारामध्ये जाऊन ते कोळशे विकतो आपल्या परिवाराचं संगोपन आणि एक दिवस सकाळी सकाळी लाकूड तोड्या उठलेला आहे आपली कुऱ्हाड घेतली चरड म्हणा दोरखंड म्हणा जे म्हणताल ते म्हणा आणि जंगलामध्ये गेला जंगलामध्ये गेल्याच्या नंतर लाकडं तोडत होता त्याच्या रोजच्या नित्यक्रमाप्रमाणे आणि हा नित्यक्रम करत असताना लाकडं तोडत असताना त्याचं सहज लक्ष जंगलामध्ये गेलं आणि या जंगलामध्ये या राज्याचा राजा शिकार करण्याकरता आलेला होता राजा आपल्या हातामध्ये एका हातामध्ये धनुष्य धरलेला आहे एका हातामध्ये बाण आहे आणि शिकार करतोय राजा हे बघितलं त्या लाकूड तोड्यानं आणि लाकूड तोड्यानं बघितल्याच्या नंतर त्या लाकूड तोड्याच्या लक्षात आलं की हे आपल्या राज्याचे राजे आहेत आणि शिकार करण्याकरता उभे आहेत त्यांच्या पायाजवळ बघितलं एक सर्प बसलेला आहे जणू की तो सर्प आता राजे साहेबांना चावणार हे लाकूड तोड्यानं बघितलं बरं का आणि लाकूड तोड्यानं बघितल्याच्या नंतर लाकूड तोड्या पळत 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 गेला आणि राजे साहेबांना धक्का दिला त्यानं कशा करता पुरुष मंडळी राजाचा जीव वाचावा याकरता धक्का दिला आणि राजे साहेबांनी विचारलं काय रे काय झालं राजे साहेब तो सर्प तो तुम्हाला चावला असता याकरता मी तुम्हाला धक्का दिला तुमचा जीव वाचवला राजाला आनंद झाला महाराज या दृष्टांताचा शेवट फार गोड आहे बरं का तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि
राजाचा जीव वाचवल्याच्या नंतर महाराज, राजा तो राजा आहे, त्याच्या सत्तेनं सगळं चालतं त्या राज्यामध्ये. त्या राज्यामध्ये काय करायचं काय करायचं नाही, कुणाला काय द्यायचं हे सगळं त्याच्या सत्तेनं चालतं. आणि म्हणून राजा आनंदित झाला, माझा जीव या लाकूड तोड्यानं वाचवला. लाकूड तोड्याला सांगितलं चल राजभवनामध्ये. राजमहलामध्ये राजानं त्या लाकूड तोड्याला नेल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रधानजीला आवाज दिला. प्रधानजी बोलले, महाराज या लाकूड तोड्यानं माझा जीव वाचवला म्हटलंय. एक काम करा म्हटले, आपल्या राज्यामध्ये आपण जे चंदनाचे बाग लावलेत ना म्हटले, चंदनाचे, कशाचे? चंदनाचे येड्या बाबळीचे नाही बरं का, चंदनाचे बाग लावलेले आहेत. त्यापैकी एक काम करा, एक 5 एकर चंदनाचा बाग या लाकूड तोड्याला देऊन टाका म्हटले. किती बाबा? 5 एकर. 5 एकर चंदनाचा बाग या लाकूड तोड्याला देऊन टाका. कशा करता? त्यानं माझा जीव वाचवला या करता. बर म्हटले, देऊन टाकू म्हटले. राजेसाहेबांना पुन्हा सांगितलं, प्रधानजी बाग देत असताना आता लावलेली रोपटे द्यायची नाही म्हटले. मग जी झाडं आता मोठी झालीत, पोषक झालेत, जी झाडं आता विकायला न्यायचीत, अशा झाडांचा 5 एकराचा बाग या लाकूड तोड्याला देऊन टाका. 5 एकर चंदनाचा बाग त्या लाकूड तोड्याला देऊन टाकला. महाराज आपल्या गावामध्ये एखाद्याला जर 5 एकर दिला असतं चंदनाचा बाग, फक्त 5 एकर जमीन नाही, त्याच्यामध्ये चंदनाचा बाग, 5 एकर चंदनाचा बाग आपल्या गावामध्ये दिला असता, नवनाथ बाबा आपल्या माणसांनी फॉर्च्युनर शिवाय गाडी वापरली नसती, 30-40 लाखाचा बंगला बांधला असता, लिलन शिवाय कपडा वापरला नसता, गळ्यात सोन्याचा गोप, हातामध्ये 10 अंगठ्या, आपली विचारूच नका म्हटले. महाराज जो आनंद घ्यायचा तो आनंद घेतला असता. 5 एकर चंदनाचा बाग आहे दादा, 5 एकर चंदनाचा बाग त्या लाकूड तोड्याला दिला. बघता 3-4 वर्ष निघून गेले आणि त्याच जंगलामध्ये राजेसाहेब पुन्हा शिकारी करता आलेले आहेत. आणि शिकारी करता आलेले असताना त्या राजेसाहेबांना पुन्हा तो लाकूड तोड्या दिसला. आता ज्या लाकूड तोड्याला हा चंदनाचा बाग दिलेला होता, त्या लाकूड तोड्याची अवस्था कशी पाहिजे होती हो? कशी पाहिजे होती? श्रीमंत पाहिजे होता तो. त्याच्याकडे जर बघितलं तर राजेसाहेबांनी बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे याची तीच परिस्थिती, तेच कळकटलेले मळकटलेले कपडे, तीच त्याची अवस्था. गेले राजेसाहेब त्याच्याजवळ आणि त्याला विचारलं, हे लाकूड तोड्या म्हटले, तुला 2-3 वर्षापूर्वी मी 5 एकर चंदनाचा बाग दिला होता आणि त्या 5 एकर चंदनाच्या बागाचं तू नेमकं काय केलं? तुझी अवस्था तर बघितली तर मला असं वाटत नाही की त्याचा चांगला उपयोग तू केला असेल. नेमकं काय केलं? आणि मग त्यावेळेस त्या लाकूड तोड्यानं सांगितलं, राजेसाहेब काय नाही म्हटले, आपल्या ठरल्याप्रमाणे रोज सकाळी उठायचं, आपली कुऱ्हाड घ्यायची, आपलं दोरखंड चरड घ्यायचं, जंगलामध्ये जायचं, तर आपल्याच वावरामध्ये जायचं, आपल्या शेतामध्ये जायचं, हो लाकडं तोडायची, लाकडाची मुळी बनवायची, घरी जायचं, लाकडाची मुळी ती पेटवायची, पेटवल्याच्या नंतर त्याच्यातून कोळसा तयार करायचा आणि तो कोळसा बाजारामध्ये जाऊन विकायचा. लक्ष आहे ना तुमचं? लक्ष आहे ना? हा. राजानं तर असं डोक्यालाच हात लावला. महाराज राजा म्हटला, किती झाडं विकली आणि किती राहिले? तो म्हटला, राजेसाहेब 5च्या 5 एकर फुकून टाकली. आपल्या इकडे म्हणते ना, 5च्या 5 एकर फुकून टाकली. काहीच नाही राहिले का? नाही राजेसाहेब, एका झाडाची फाटी पडलेली म्हटले घरी. बर एक काम कर म्हटले, घरी जा आणि घरी गेल्यानंतर त्या फाटीमधलं एक हातभर लाकूड काढ म्हटले. हातभर लाकूड काढ आणि बाजारामध्ये जा आणि व्यापाऱ्यांना त्याची किंमत विचारून ये. शेवट बघा किती गोड आहे. गेला घरी लाकूड तोड्या, हातभर लाकूड त्याच्यातलं तोडलं, व्यापाऱ्यांकडे गेला आणि व्यापाऱ्यांना विचारू लागला, या हातभर लाकडाची किंमत किती? काहींनी सांगितलं 5,000, काहींनी सांगितलं 6,000, काहींनी सांगितले 7,000, काहींनी सांगितले 10,000. एवढ्या लाकडाचे 10,000 रुपये सांगितले. आला राजेसाहेबांकडं, राजेसाहेब एवढ्या लाकडाचे 10,000 रुपये सांगितले. आता राजानं प्रश्न केला, लाकूड तोड्या, तू जेव्हा एका झाडाचे कोळशे बनवायचा आणि ते कोळशे बाजारामध्ये जाऊन विकायचा, त्यावेळेस तुला त्याच्यातून किती पैसे मिळायचे? लाकूड तोड्यानं सांगितलं, राजेसाहेब एका झाडाचे कोळशे विकल्यानंतर मला 5,000 ते 6,000 रुपये
मिळायची. आणि इकडे लाकडाची किती? हातभर लाकडाची 10,000 रुपये. जर हातभर लाकडाचे 10,000 तर एका फाटीचे किती? एका फाटीचं जाऊ द्या, एका झाडाचे किती? अर्धा एकराचे किती? 1 एकराचे किती? आणि 5 एकराचे किती? जसं त्या लाकूड तोड्याला त्या चंदनाच्या बागाची किंमत कळाली नाही, तसंच या विश्वाच्या मालकानं, या विश्वाच्या चालकानं हे विश्व ज्याच्या ताब्यामध्ये, ज्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शकतात असा असणारा विश्वाचा मालक, त्याने आपल्याला हा नरदेह दिला. याची सुद्धा आपल्याला खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया. 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 होठ हाथ का मानव दिया. जय हो नाथ बाबा. होठ हाथ का मानव दिया. अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया. 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 नाग जमाना खोया. एकदा जोरदार टाळी वाजवा यांच्या करता. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. मिळालेल्या नरदेहाचीच किंमत आपल्याला कळाली नाही. महाराज क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे. तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. हरि बोल. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पारा उसको तो खो दिया. जिसे पारा उसको खो दिया. क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे. तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया. जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया, क्या किया. तूने जीवन गमा दिया. तूने जीवन गमा दिया रे. जिसे पाया था उसको खो दिया. क्या बात है. जिसे पाया था उसको खो दिया. अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवंत के नाम से मुंह मोड़ लिया. अमृत छोड़ा पिता है शराब, भगवंत के नाम से मुंह मोड़ लिया. कशा करता नरदेह दिला? त्या विश्वाच्या मालकाच्या भजना करता. त्या विश्वाच्या मालकाला जे आवडतं, ज्या विश्वाच्या मालकानं आपल्याला हा नरदेह दिला, अनमोल असणारा नरदेह, दुर्लभ असणारा नरदेह, नरदेह दुर्लभ जाणा, नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये
वासुदेव म्हणा हे ऋषी अठवा मधुसूदन वसुदेव वासुदेव म्हणा वसुदेव म्हणा वसुदेव म्हणा. दुर्लभ असणारा नरदेह आपल्याला प्राप्त झाला महाराज. मग दुर्लभ असणारा नरदेह विश्वाच्या मालकानं आपल्याला दिला. या दोन हातांनी विश्वाच्या मालकाचं भजन केलं पाहिजे. या दोन डोळ्यांनी विश्वाच्या मालकाला बघितलं पाहिजे. या दोन कानांनी विश्वाच्या मालकाला ऐकलं पाहिजे. हेच आपल्या जीवनातलं हित आहे महाराज. आणि म्हणून मिळालेला हा नरदेह विश्वाच्या मालकाच्या कामावर लागलं पाहिजे. ऐका 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 काय काय दिलं देवानं. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलया वचन जेणे तू जोडशी नारायण येणाचे जीवपण भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान. हात दिले दोन हात त्या भगवंताचं भजन करण्याकरता. दोन डोळे दिले ते विश्वाच्या मालकाला बघण्याकरता. महाराज कशा करता नरदेह दिला. घेई घेई माझे बाचेरा घेई घेई माझे बाचेरा गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे. डोळे कशा करता. तुम्ही घ्या रे डोळे सुख तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख. घेई घेई माझे बाज गोड नाम विठोबा. विश्वाच्या मालकाचं भजन आपल्याकडून घरावं हा हिताचा विचार करण्याचं काम संत मंडळी आपल्याला सांगतात. हित ते करावे. देवाचे चिंतन त्या विश्वाच्या मालकाला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे. हा हिताचा विचार आहे. काय आवडतं त्या विश्वाच्या मालकाला. नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन आवडे देवासी तू ऐका प्रकार. त्याचं नाव घेतलेलं त्याला आवडतं. आणखी काय आवडतं ऐका. महाराज म्हणतात गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातलेली त्याला आवडते. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांच्या हृदय कळवळा वैष्णवांच्या आवडे देवासी तो ऐका प्रकार. त्याचं नाव घेतलेलं त्याला आवडतं. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातलेले त्याला आवडते. कपाळाला सुंदरसा टिळा लावलेला भगवंताला आवडतो. आणि विश्वाच्या मालकाला जे आवडतं
ते जर या नरदेहामध्ये आल्यानंतर केलं तर महाराज म्हणतात हाच आपल्या हिताचा विचार आहे आणि याकरता आपल्याला संत जाग करतात. उठा जागे भारे आता हो स्मरण करा पंढरीनाथ हे भावे चरणी देवा माता सुख विव्यथाय जन्माच्या हे सुख विव्यथाय जन्मा हे धनदारा टाटा उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथ भाव चरण ठेवा माता सुख विव्यथा आता जागा रे भाई नो आता जागा रे भाई नो जागा आता जागा भाई नो जागा आता जागा रे भाई नो वा 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 अनेक ठिकाणी महाराजांनी जागा केलं. हे जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जागता जगदेव राखा काय हे भाव जगजोगी जगजोगी. अनेक ठिकाणी महाराजांनी जागवण्याचा प्रयत्न केला. जिथं आपलं हित आहे त्या ठिकाणी संतांनी आपल्याला जाग करण्याचा प्रयत्न केला. का संत जाग करतात याच्या मागं कारण आहे. ज्या मृत्यूलोकामध्ये आपण सर्वजण जन्माला आलो या मृत्यूलोकाचा नियम आहे. या मृत्यूलोकामध्ये जो जो जन्माला आलेला आहे त्या प्रत्येकाला जावं लागतं. श्रीमंत असू द्या गरीब असू द्या राजा असू द्या रंक असू द्या फकीर असू द्या कोणी असू द्या प्रत्येक जण जो या मृत्यूलोकामध्ये आलाय त्या प्रत्येकाला जावं लागतं आणि मग जायचं प्रत्येकाला आहे. मग या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर जर आपण हिताच्या ठिकाणी जागा राहिलं तर महाराज म्हणतात शरीर रूपानं प्रत्येकाला जायचंय प्रत्येकाला जायचंय. महाराज ज्या देवाधिकांनी या मृत्यूलोकामध्ये अवतार घेतला त्या देवाधिकांना सुद्धा जावं लागलं. 9 भीमर गए 10 भीमर गए मर गए सहस्र 88 33 कोटी देवता मर गए पडे काल की पार. देवादिकांना जावं लागलं. पीर मर गए पैगंबर मर गए जिंदा जोगी जपी तपी संन्यासी मर गए हकीम रोगी. ऐका ऐका लक्ष इकडे द्या. कुणाकुणाला जावं लागलं देवादिकांना जावं लागलं ऋषींना साधू संतांना शूरवीरांना जावं लागलं. जो कीर्तन करतोय त्याला सुद्धा एक दिवस
गोड प्रमाण दिलं बघा बरं. संतांना ऋषीमुनींना सगळ्यांना जायचंय आणि आपल्याला सुद्धा जायचंय. आपली सुद्धा लिस्ट संतांनी सांगितली. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतो हो, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. कोण कोण गेलं? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत 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 ना तू पंतो तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतो तोही तैसा झाला. मग प्रत्येकाला जायचंय. संत आपल्याला जाग करतात आणि हिताच्या ठिकाणी जाग करतात. काय म्हणतात? उठा उठा जागा रे पाठी भयान मोठे, उठा उठा जागा पाठी भयान मोठे. मग पाठी भयान मोठे, पंढरी वासुनी दुधट बनाई मोठे. प्रत्येकाला या मृत्यू लोकातून जायचंय. मग प्रत्येकाला जर या मृत्यू लोकातून जायचंय दादांनो, तर प्रत्येकाला जर जायचं असेल तर शरीर रूपानं प्रत्येक जण जाऊ शकतो. पण हिताचा विचार ज्यांनी ज्यांनी केला आणि आपल्या जीवनामध्ये त्या पद्धतीनं जीवन ज्यांनी ज्यांनी जगलं ते निश्चित पद्धतीनं महाराज शरीर रूपानं जरी गेलेले असले तरी कीर्ती रूपानं अजर अमर आहेत. आणि का अजर अमर आहेत? तर त्यांनी हिताचा विचार केला आणि त्या पद्धतीनं आपलं जीवन जगलं. म्हणून आज देखील छत्रपती शिवाजी महाराजांना 350 वर्ष झाले. प्रत्येकाच्या मुखामध्ये रोज छत्रपतींचं नाव आहे. याला कारण एकच, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये हिताचा विचार केला, जगाच्या हिताचा विचार केला, स्वतःच्या हिताचा विचार केला. प्रत्येकाला वाटावं माझं स्वराज्य. आज या महिला मंडळी कुठलीही भीती न बाळगता या ठिकाणी उपस्थित आहे, या ठिकाणी बसलेले आहे. याला कारण एकच, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज. आज वारकऱ्यांच्या डोक्यावरली टोपी शाबूत आहे आणि हे सर्व सोहळे आपण जे करतोय याला कारण एकच आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज. या संत मंडळीनं, या शूरवीर मंडळीनं आपल्या जीवनामध्ये हिताचा विचार केला, हिताच्या ठिकाणी ते जागे राहिले आणि म्हणून महाराज राहिल्या त्या कीर्ती जगामाची, राहिल्या कीर्ती जगामाची, जगामाची, राहिल्या कीर्ती जगामाची, जगामाची, राहिल्या कीर्ती जगामाची. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला कीर्ती जगामाची, हो राहिला हटल जगामाची, राहिला कीर्ती जगामाची. प्रत्येकाला या मृत्यू लोकातून जायचंय. पण महाराज म्हणतात तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. मग हिताचा विचार करणं म्हणजे नेमकं काय? मिळालेला नरदेह विश्वाच्या मालकाच्या कामी लावणं, मिळालेल्या नरदेहामध्ये चांगले कर्म करणं. कारण कर्म प्राधान्य हे जीवन आहे. या जीवनामध्ये आल्यानंतर कर्माला सगळ्यात मोठं प्राधान्य दिलंय. कर्म जर चांगलं असेल तर निश्चित पद्धतीनं त्याचं
फळही चांगलं मिळणार आहे. आणि पहिली गोष्ट कर्म चांगलं असावं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या विश्वाच्या मालकाचं भजन आपल्या जीवनामध्ये असावं. अशा जर दोन गोष्टी आपल्या जीवनामध्ये असतील तर महाराज म्हणतात आपोलिया हिता जो असे जागता त्याचे माता पिता कसे आहेत धन्य आहेत महाराज. आणि ज्याचे माता पिता धन्य आहे जो हिताच्या ठिकाणी जागा आहे असे मुलं ज्या घरामध्ये जन्माला आलेत त्यांना सुद्धा महाराजांनी धन्यता दिलेली आहे. नोहे 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 महाराज म्हणतात कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा त्यांचं हरिक वाटतं, देवाला सुद्धा त्यांचा आनंद होतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणात कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होती सात्विक तया तारीख वाटे देवा कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होती कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होती हे कुळी कन्या पुत्र होती कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. वा वा वा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. जर सात्विक मुलं आपल्या घरामध्ये जर जन्माला आले तर निश्चित पद्धतीनं देवाला सुद्धा आनंद वाटतो. आणि म्हणून आज या परिवारानं हा सर्व या ठिकाणी खटाटोप केलेला आहे. ही सर्व जे नियोजन केलेलं आहे ऐका 5 वर्ष झाले 11 वर्ष झाले असे जर मुलं आपल्या घरामध्ये जन्माला आले दादांनो तर निश्चित पद्धतीनं गेलेल्या पितरांना सुद्धा आनंद होतो. आणि गेलेले पितर सुद्धा म्हणतात काय म्हणतात तुका म्हणे पितर आशीर्वाद देती कल्याण इच्छिती. हां पितर सुद्धा आशीर्वाद देतात. आणि म्हणून असे मुलं आपल्या घरामध्ये जन्माला यावे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. त्यांच्या जीवनामध्ये गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीतेचं श्रवण भागवताचं श्रवण आणि अखंड भगवंताचं भजन आपल्या जीवनामध्ये घडावं. अशी मुलं जर आपल्या घरामध्ये असतील तर महाराज म्हणतात ते आई वडील धन्य आहेत. आणि आमच्या जगद्गुरु तुकोबरांनी त्यांच्या जीवनामध्ये तेच केलं. नाही 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 आम्हाला ती परंपरा चालू करून दिली. आणि म्हणून आज वारीवरच्या वाटेवरती जात असताना महाराज प्रत्येकाच्या हातामध्ये टाळे. काकड्याचा आनंद वेगळा, भजनाचा आनंद वेगळा, हरिपाठाचा आनंद वेगळा. भजनामध्ये दंग कशाला व्हावं या कशाला म्हणतात तर ऐका वारीमध्ये जो आनंद आहे तो आनंद जगाच्या पाठीवर नाही. काय आनंद वारीमध्ये कशा पद्धतीनं भजनामध्ये दंग होतल्या जातं ऐका ऐका ऐका. एवढा आनंद वारीमध्ये असतो. काय आनंद वारीमध्ये असतो ऐका. नाद पांडुरंग टाळ मृदंगाच गाणं जीव हरिनाम देह झाला वृंदावन. नाद पांडुरंग टाळ मृदंगाच गाणं जीव हरिनाम देह झाला वृंदावन.
सखा गण गोत तुरे तुझ पंच प्राण माऊलीची माया मन आभाळा समान हो भेटी चालला रे लागला लागला भेटी चालला रे लागला लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला 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 पंढरीचा माझा विठ्ठला विठ्ठला पंढरीला माझा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला पंढरीला माझा विठ्ठला. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कशाला म्हणतात. वारीमध्ये सकाळी तोच आनंद आहे भजनाचा. सकाळी काकडा, दुपारी भजन, गाता भजन, सायंकाळी हरिपाठ. इतका गोडवा इतका आनंद त्या वारीच्या वाटामध्ये महाराज. भक्ती वाहते उरात जशी वाहे चंद्रभागा कधी चुकली ना वारी असा जोडला सदाग. भक्ती वाहते उरात जशी वाहे चंद्रभागा कधी चुकली ना वारी ऐसा जोडला धागा हो भेटी चालला रे लागला लागला भेटी चालला रे लागला. हरी बोल विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला 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 पंढरीचा माझा विठ्ठला माझा विठ्ठला. माझा विठ्ठला. वारीतला आनंद काही अलौकिकच आनंद आहे महाराज. आणि म्हणून म्हटलं जातं अखंड चिंतन विठोबाचे. वारीमध्ये अखंड चिंतन आहे. नोहे नोहे आमच्या जगद्गुरु तुकोबराय अन्य अनेक साधूंनी सतत भगवंताचं भजन केलं. आणि तुम्ही म्हणताल महाराज भजन केल्याचा फायदा काय. कारण आजकालच्या युगामध्ये फायदा बघितला जातो आणि नंतर काम केलं जातं. बरोबर ना महाराज. फायदा बघितला जातो महाराज. त्याचा फायदा सुद्धा महाराजांनी सांगितलाय. भजन केल्यानंतर काय फायदा आहे ऐका. ज्यावेळेस आपल्यावरती संकट येईल आणि संकट आल्यानंतर जर आपली भक्ती त्या ताकदीची असेल, आपल्या भक्तीमध्ये तेवढी जर ताकद असेल आणि अंतःकरणापासून जर आपण विश्वाच्या मालकाला आवाज दिला तर निश्चित पद्धतीनं तो विश्वाचा मालक आपली मदत केल्याशिवाय राहणार नाही. पण त्या भक्तीमध्ये तेवढी ताकद असावी लागते, त्या अंतःकरणामध्ये तेवढी ताकद असावी लागते, त्या भक्तीमध्ये तेवढा शुद्ध भाव असावा लागतो. आणि जर आपण निश्चित पद्धतीनं त्याला आवाज दिला तर तो आवाज त्याच्यापर्यंत पोहोचतो महाराज. एका भक्तानं आपल्या भगवंताला दिलेला आवाज, एका भक्तानं आपल्या भगवंताला दिलेली आरोळी तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे का. एका भक्तानं विश्वाच्या मालकाला आरोळी दिली, विश्वाच्या मालकाला आवाज दिला, विश्वाच्या मालकाला त्या ठिकाणी सांगितलं की विश्वाच्या मालकाला सांगितलं की माझ्यावरती संकट आलंय आणि त्या संकटाचं निरूपण करण्याकरता तुला या ठिकाणी यावं लागेल. आणि म्हणून त्या भक्तानं आपल्या भगवंताला आरोळी दिली महाराज. हो अंधेरो की नगरी से कैसे मैं पार जाऊं श्याम अब लेने आजा हौसला हार न जाऊं. हो श्याम आजा तीनों बाण के धारी
तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आवो ना। तीनों बाण के धारी, तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आवो ना। हारे के सहारे मेरी, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हर हरावो ना। तीनों बाण के धारी, तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आवो ना। ओ तीनों बाण के धारी, तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आवो ना। तूफानों ने घेर लिया, मुझे राह नजर ना आवे जे हो। एकदा मृदंगाचार्यां करता जोरदार टाळी वाजवा। दिन हो तूफानों ने घेर लिया, मुझे राह नजर ना आवे। तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे। हो शाम आ जा, तूफानों ने घेर लिया, मुझे राह नजर ना आवे। तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे। भटक रहा हो मैं बाबा, हो भटक रहा हो मैं बाबा, पार लगावो ना। तीनों बाण के धारी, तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आवो ना। हो तीनों बाण के धारी, तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आवो, जल्दी आवो। अंतकरणापासून जर हाक असेल तर निश्चित पद्धतीने विश्वाचा मालक आपली मदती करता आल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून महाराज म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। विठोबा रखुमाये हरा ना हर हरी जय 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 विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही। विठोबा रखुमाये, रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई हरि हरि विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई
सानप परिवारानं आपल्या मातेच्या ऋणातून मुक्त होण्याकरता, आपल्या मातेच्या ऋणातून मुक्त होण्याकरता, आपल्या पित्याच्या ऋणातून मुक्त होण्याकरता सुंदर असा हा सोहळा केला. विशेषतः आपण जर बघितलं तर व्यवहारामध्ये आणि आपण सर्वजण सर्व ज्ञानी मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत. काही मंडळींना आपल्या आईवडिलांचं एक श्राद्ध करता येत नाही बरं का, पण या परिवाराला खरं धन्यता याकरता द्यायची आहे. महाराज जो हिताचा विचार करायला लावतात त्या हिताच्या विचाराच्या ठिकाणी निश्चित पद्धतीनं ही मंडळी जागी झाली आहे, जागी राहिली आहे. त्याला कारण एकच का तर आपल्या आईवडिलांनी आपल्याकरता केलेले कष्ट, आपल्या आईवडिलांनी आपल्याकरता घेतलेला त्रास, आपल्या आईवडिलांनी आपल्याकरता जे केलं आहे महाराज त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हा सोहळा या ठिकाणी केला आहे. आणि निश्चित पद्धतीनं मी नेहमीच सांगत असतो की आपल्या घरातील वडीलधारी जी मंडळी आहे या वडीलधारी मंडळीनं काही काम केलं नाही तरी चालेल बरं का बाबा. या वडीलधारी मंडळीनं काही काम केलं नाही तरी चालेल, फक्त ही वडीलधारी मंडळी आपल्या घरामध्ये बसून जरी राहिली तरी आपल्या परिवाराला खूप मोठा आधार असतो. आणि हा आधार आज या परिवारातून निघून गेलाय. 5 वर्ष झाले महाराज, 5 वर्ष जरी झालेले असेल तरी आपल्या परिवारामध्ये हा जो आनंद होता हा आनंद निघून गेलाय. आपल्या परिवारामध्ये ही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी जी होती ती आपल्या परिवारातून निघून गेले. आणि म्हणून निश्चित पद्धतीनं या परिवारावरती जो प्रेम त्यांनी लावलं होतं, जे प्रेम त्यांनी लावलं होतं, जी जोपासना केलेली होती, जे संगोपन केलेलं होतं, जो लढिवाळपणा केलेला होता, जे प्रेम या परिवारावरती केलेलं होतं ते प्रेम या परिवारातून निघून गेलंय. आणि या परिवाराचा आनंद हरपलेला आहे महाराज. आपला जवळचा माणूस, ज्या माणसानं आपलं पालन पोषण केलं, ज्या माणसानं आपल्याकरता सर्व काही केलं, पहिलं आपल्याला सन्मान दिला आणि मग आपलं जीवन बघितलं. ऐका ही मंडळी जर आपल्यापासून दूर गेली तर निश्चित पद्धतीनं आपल्या जीवनामधला आनंद हरपून जात असतो. कशा पद्धतीनं ऐका. मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती, मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती, रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती, वाघाची लिलाणी कपाळी टिळा, तू जेड अंधारासाठी भणक भीतीची नवती भवती, आभाळ रे माझ्या पोटी देऊन किनारा, मनाच्या होडीचा सारंग हरपला, माझा आनंद 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 हरपला, माझा आनंद 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 हरपला. ते निघून जरी गेलेले असले तरी त्यांचं प्रेम जिवंत राहील. त्यांनी आपल्यावरती जे लाड केलेलं आहे ते लाड जिवंत राहील. आणि म्हणून आपल्या जीवनातला आनंद निघून गेलेला आहे. आणि ऐका,
या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर विश्वाच्या मालकाचं भजन आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे. योग्य कर्म आपण आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजेले मेले ऐसी किती. कर्माला अनन्यसाधारण प्राधान्य आहे, म्हणून कर्म चांगले असावे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, विश्वाच्या मालकाचं भजन आपल्या जीवनामध्ये असावं. आणि हे जर आपल्या जीवनामध्ये नसेल तर महाराज म्हणतात येणारा काळ खूप भयानक आहे. एवढा भयानक आहे, एवढा भयानक आहे, एवढा भयानक आहे. आमचे नाथबाबा म्हणतात येणारा काळ काय करील तो काळ. ऐका ऐका ऐका, आमचे नाथबाबा आपल्याला सांगतात, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल. जय हो जय हो. टाळकरी मंडळी, क्या बात आहे वा. सगळ्यांनी दोन्ही हात वर करायचे. पुरुष मंडळी, महिला मंडळी, ज्यांना ज्यांना हात असतील त्यांनी करावर, ज्यांना नसतील त्यांनी खालीच टाळ्या वाजवा. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल. हे सरत शेवटी बा काळ बांधून येईल. सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून येईल. सरत शेवटी बा. ओ एका जनार्दनी आमची काय बाजाईल. एका जनार्दनी आमच्या काय वाजाईल. जनार्दनी आमची काय बाजाईल. एका जनार्दनी आमच्या काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. पिंगळा महाद्वारी. या पिंगळ्याची सुरुवात अशी आहे, हे आपण जे म्हणतो हे शेवटचं चरण आहे, पण सुरुवात अशी त्याची, हो वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. वरल्या आळीला, वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. वरल्या आळीला पाटील बुवाला मग लावून सवे. पाटील बुवाला, पाटील बुवाला मग लावून सवे. पाटील बुवाला हे चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे. 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 पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. पिंगळा महाद्वारी. अहमभाग्या सोमभाग्या, अहमभाग्या सोमभाग्या प्रेम नगराबारी. सावध होनी बजरी लागा देव करा कैवारी. हे माझ्या, हे माझ्या मल्हारीची वारी खंडोबाची मल्हारीची वारी खंडोबाची वारी. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल. ओ वर्तमान कोटे, तुमचे वर्तमान कोटे, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे. वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे. नटिकेने बोलू आम्ही वर्तमान कोटे. नटिकेने बोलो आम्ही वर्तमान कोटे. नटिकेने बोलू आम्ही वर्तमान कोटे. नटिकेने बोलो आम्ही वर्तमान कोटे. हे पिंगाग पाय पिंगाग, पिंगाग पाय पिंगा. पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग. हे पिंगाग पाय पिंगाग, पिंगाग पाय पिंगा. पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग. अवघा 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 दागड धिंगागे. अवघा दागड धिंगागे. अवघा दागड धिंगागे. अवघा दागड धिंगागे. अवघा दागड धिंगाग, अवघा दागड धिंगाग, अवघा दागड धिंगाग, अवघा दागड धिंगाग. करुणी उचित, हो करुणी उचित प्रेम घाली हृदया. दान 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 दान
दाताचं दात म्हण घ्या ग कोण कुंकू 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 घ्या कोणी काळावणी कुंकू घ्या कोणी काळावणी कुंकू घ्या कोणी काळावणी कुंकू घ्या कोणी काळावणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या हे अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी शाबद होणी भजनी लागा देव करा कैवारी अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी शाबद होणी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी जे हा टाळकरी हा हे जरी नाही केलं मग दुसरा येईल हे जरी नाही केलं सरत शेवटी बा काळ बांधून येईल सरत शेवटी बा आमचे काय बाजाईल पिंगळा महाद्वारी बोल बोले तो देख पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देख पिंगळा महाद्वारे हे जरी नाही काल मग दुसरा येईल सरती शेवटी बा काळ बांधून नेईल एका जनार्दनी आमचे काय जाईल एकदा मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी भजन करायचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता आपल्या आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हेच चाललेलं ज्ञानदान हेच चाललेलं अन्नदान मातोश्रींचं 11वं पुण्यस्मरण आहे आणि वडिलांचं 5वं पुण्यस्मरण आहे. खरं तर या परिवाराला धन्यवाद देतो. एकदा जोरदार या परिवाराकरता टाळी वाजवा. हा सुंदर असा सोहळा यांनी या ठिकाणी आयोजित केला. महाराष्ट्रातली ही सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी बोलवली. सुंदर अशी साथ या गुणीजन मंडळींनी केली. एकदा जोरदार टाळी या गुणीजन मंडळी करता. या ठिकाणी या परिवारावरती प्रेम करणारी सानप परिवारावरती प्रेम करणारी सर्व आप्तेष्ट मंडळी या ठिकाणी पुरुष मंडळी असेल महिला मंडळी असतील सर्व तरुण असतील सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी माझा परिचय नाही पण आदरणीय ताई या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यानंतर दादा हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे आणि यानंतर कीर्तन झाल्यानंतर तेही 2 मिनिटं या ठिकाणी श्रद्धांजलीपर बोलतील. त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. सुंदर पद्धतीनं हा सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केला. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. जाता जाता शेवटी महत्त्वाचं एक सांगतो, मिळालेला नरदेह योग्य जागेवरती कामाला लावा. चांगलं त्याचं त्या ठिकाणी चांगले कर्म आपल्या जीवनामध्ये करा. कारण महाराज म्हणतात केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. जर चांगले कर्म केलेत तर निश्चित पद्धतीनं त्याचं फळ चांगलं मिळणार आहे. वाईट कर्म केले तर त्याचं फळसुद्धा वाईट मिळणार आहे. म्हणून मिळालेलं आयुष्य योग्य रीतीनं चांगल्या रीतीनं चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. एक ना एक दिवस त्याचं फळ देखील आपल्याला चांगलं मिळणार आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोले रे करो रे देवा पुढे उत्तरे अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार व्याकुला
गुरुजी हे कामने ज्ञानेश्वरा पायापैकी उतरा महाप्रसाद महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम कुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ